इकडे आपण जाऊया पहिल्या सत्रासाठी. थँक्यू. खरं तर जाऊया मैदानाकडे. आजच्या रजनीतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना टॉप स्कोर झाला तो अर्थात दिगोडे टीमचा टाकीगाव. तर टाकीगाव संघानं आजच्या या 5 सामन्यांमधून टॉप स्कोर मुले पहिली उपांत्यपूर्व फेरीची पुढची वाटचाल स्वीकारलेली आहे. त्यांना अगदी बाय दिली जातोय, पुढे वाटचाल दिली जातोय. आजच्या रजनीतील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. एकीकडे बलाढ्य टीम आहे, जो प्रणीत आहे, त्याचबरोबर रोहित आहे, परेश आहे. परेश आणि रोहित या वेळेला फलंदाजी मार्कवरती येतात. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल शेखर पाटील टेंबोर्डे. आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. शेखर पाटील टेंबोर्डे यांना विनंती आहे आपण आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे शुभम डाके. लेफ्ट आर्म ओ द विकेट. पहिला चेंडू. खरपूस समाचार. शुभ काम करने से पहले मुंह मीठा करो. नाव आहे परेश ठाकूर. बॅट मधून आलेला एक ब्रँडेड षटकार. स्टाईल आहे हिरो बनायचा शॉकच नाही. विलन वाली स्टाईल आहे याची हिट हाय रे स्टोरी. याची हिट हाय रे स्टोरी. खरं तर म्हटलं जातोय की जिनका हौसला बुलंद हो उन्हें कामयाबी जरूर मिलती है. वही हौसला लेकर हाच खरं तर मनामध्ये संकल्प घेऊन उतरलाय परेश. बॅट मधून दाखवला पहिलाच एक खणखणीत षटकार. शुभम डाके ऑन ट्रॅक. ओ या चेंडूची करतात खरं तर परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाच्या जवळून जाणारा चेंडू. मोठमोठे खेळाडू अशा प्रकारचे चेंडू खेळण्यासाठी तरसत असतायत, परंतु हा चेंडू मात्र यावेळेस फसवतोय परेशला. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. 6 धाव संख्या धावपटलावरती आहे परेश ठाकूर. या वेळेला 2 चेंडू फेस होतोय. तिसरा चेंडू शुभम. बॅक टू बॅक त्याच पद्धतीनं. खरं तर उंच गोलंदाजाचं एक खास वैशिष्ट्य असतोय. धावपट्टीवरती त्याला प्रत्येक स्पॉट अगदी सहज दिसतोय. म्हणजे कॅमेरामन ज्याप्रमाणे आपल्या कॅमेऱ्याची हाईट वाढवतोय ना, त्याप्रमाणे अगदी त्याचाही अँगल. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जर चाचपणी केली तर कैक उंच शरीरयष्टीनं असणारे गोलंदाज हे गोलंदाजीतून अगदी वेगवान गोलंदाजी करताना दिसलेत. हो बॅक टू बॅक षटकार आला. या वेळेला थांबवून ठेवलंय या परेशला. तू हे मैं हूं आपल्या गोलंदाजीतून दाखवतोय सुंदर गोलंदाजी. नाव आहे शुभम डाके. एक चेंडू षटकार गेला, परंतु त्याच्यानंतर 3 चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय रोहित, ज्याला सूर गवसला नव्हता. रोहित घरातला गेल्या सामन्यामध्ये धावचीच्या स्वरूपात बाद झाला. अतिशय सुरेख मारलेला चेंडू पाहायचा आहे. या वेळेला कॉर्नरला चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत एक धावसंख्या पलून काढतायत. एक धावसंख्या पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती वधारली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7च्या घरात. सात धावसंख्या धावपटलावरती आहेत. रोहित गरत ऑन ट्रॅक. पहिल्या सामन्यामध्ये मला काही करता आलं नाही, या वेळेला काहीतरी करावं लागणार आहे. एक्स्ट्रा कव्हरकडून डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड होतोय. नाव आहे विगू. खरं तर विघ्नेश आणि याच्याकडून चेंडूला फील्ड होतो. एक धावसंख्या पूर्ण झाली. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती भैरवनाथ धुतुम संघाची बिनबाद. 8च्या घरात. उरण तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. उरण तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा कधी दिलेला वादा बोरकर गावाचा तेजस दादा. पुरा कधी दिलेला वादा. येस दयन घरात आणि त्याचबरोबर भूषण ठाकूर बेलपाडा यांना विनंती असेल आपण या कार्यक्रमातील मुख्य अतिथी आहात आपण, आणि आपण अगदी आपल्या आसनावरती विराजमान व्हायचं आहे. परत एकदा जाऊया. दुसरा षटक घेऊन येईल लकी 11 बोरखार संघाकडून. गोलंदाज आहे आदित्य ठाकूर.
या वेळेला अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न काय होणार ओ आणि मग सर ते शेवटी सीमारेषेच्या लगत धडपड सुरू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धावसंख्या प्राप्त होतोय. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती एक वधारली बिनबाद 9च्या घरात. वहाल बिल्डर अँड डेव्हलपरचे नयनजी घरात आणि बेलपाड्याचे भूषण ठाकूर आपल्याला विनंती आहे की अगदी आमच्या कार्यक्रमाच्या या वेळेला आलेला हा बॅट मधून एक खणखणीत षटकार. हिरो बनायचा शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा आहे आमच्या मयूर दादावरी. हे गीत आयोजकांना विनंती असेल आपण लगेचच आशिष त्याचबरोबर सर्व आयोजक यावेळेस आशु गावण यांना विनंती असेल बोरखार आशु गावण यांच्याकडून शुभेच्छा आहेत. खरं तर या आपल्या बोरखार टीमसाठी लकी 11च्या लकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आशु गावणच्याही शुभेच्छा असणार आहेत. तर पुढचा चेंडू घेऊन जाईल परेशसाठी. परेशच्या बॅटला आली धार. इथं मात्र केली जाणार नाही चुके. पकडला जाईल झेल. परततोय अतिशय नाराज अवस्थेमध्ये परेश होणार. 13 या धावसंख्येवरती बॅक टू डग आउट. थँक्यू. गणेश गावण आवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन प्लीज मंचावरती यायचं आहे. गणेश गावण आवरे आपल्याला विनंती असेल निलेश दादाकडून सस्ने निमंत्रण आहे. ही फटाक्यांची आतषबाजी आणि या स्पर्धेतील दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना तिसऱ्या चेंडूवरती आदित्य ठाकूर रायझिंग स्टार उगवता तारा बोरखार संघाकडून लकी 11 बोरखार संघाकडून या वेळेस आदित्यच्या तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा मासा गळाला लागला. नाव आहे परेश ठाकूर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांभारली शाखेचे अध्यक्ष आदरणीय लोंढे साहेब प्रज्योतजी लोंढे यांचं शुभागमन आहे. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या अंबिकाई वारी महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प धाडला घरोघरी हे ज्यांचं ब्रीदवाक्य अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार आदरणीय प्रज्योतजी लोंढे यांचा मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत. स्वतः गोलंदाजानं प्रयत्न केला. प्रयत्न सफल ठरला. रोहित नाईक सदस्य ग्रामपंचायत विंधणे आपल्याला विनंती असेल आपण प्लीज अतिथी कक्षाकडे यायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान. षटक संपल्यानंतर कारण अर्जुन 2 चेंडू म्हणजे आदित्य ठाकूरच्या षटकाचं विवरण करायचं झालं तर 1 पहिला चेंडू 6 दुसरा चेंडू सफलता तिसरा चेंडू आणि 1 चौथा चेंडू 5वा चेंडू आदित्य. फुल टॉस चेंडू बॅटच्या अप्पर एज या वेळेला थांबावं लागेल. ओहो खरं तर उत्तम क्षेत्ररक्षण सेकंड स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक लकी 11 बोरखारकडून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि इथं मात्र थांबवून ठेवला या षटकातील शेवटचा चेंडू 12वा चेंडू या सत्रातील. मला वाटतं हा सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. शेवटच्या 2 बॅचेस मात्र 3-3 षटकांच्या असणार आहेत. सामना क्रमांक 8 सामना क्रमांक 9 मॅच नंबर 8 मॅच नंबर 9. वाव अतिशय सुरेख. उंची जास्त आहे लांबी ही तेवढीच आहे. जाणार लॉंग ऑफच्या दिशेनं भिरकावला एक खणखणीत षटकार. जीवलग जीवाचा निलेश पाटील जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा. समाजसेवक डिगोडे गावचा उरण या शहराचा. समाजसेवक डिगोडे गावचा उरण या शहराचा. क्रिकेट प्रेमी आहे तेवढंच समाज प्रेम ओत पोत त्याच्या मनात भरलेला आहे. नाव आहे जीवलग जीवाचा आमचा निलेश भाई जीवलग जीवाचा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल कारण आतापर्यंत षटक संपली 2. शुभम डाके आला ज्यानं 8 धावसंख्या दिली. सफलता मात्र प्राप्त करता आली नाही. आदित्य ठाकूर आला. आदित्य ठाकूरनं मात्र 14 धावसंख्या दिल्या.
परंतु एक सफलता परेश सारखा एक मोठा मोहरा टिपण्यात यश मिळालं. परेश झाला बॅक टू डगआउट. 7 चेंडू खेळला परेश, त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 एकेरी अशी उतुंग पारी खेळताना दिसला परेश. जागा भरून काढण्यासाठी आलेला सिद्धेशला सिद्धता दाखवावी लागेल कारण गेल्या सामन्यात सुद्धा या डाव्या हाताच्या फलंदाजानं एक चौकार एक षटकार लगावला होता. तोच सिद्धेश स्ट्राईक एंडकडे तर नॉन स्ट्राईक एंडकडे असणारा रोहित खरत सलामीवीर आहे. आता संपूर्ण संघाची मदार या सिद्धेशवरती आहे. अजून प्रणित एक अष्टपैलू हार्ड हिटर आहे, तोही आपल्याला मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये आहे, प्रतीक्षेत आहे. दुतुम संघाचा स्कोर ह्या वेळेला स्कोर बोर्डवरती दिसतो 1-22. वेदांत खोदून काढण्याचा प्रयत्न. खरं तर पद्धतालित्य झालं असतं तर शॉर्ट फुलटॉस चेंडू आपल्या बॅटवरती घेता आला असता. वेल दिला नाही, मुभा दिली नाही. या वेळेला खोदून काढला. एक धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 1-23. येस, अनिल शेठ पाटील या स्पर्धेसाठी असणारा जो आमच्या पाहुण्यांना स्नॅक्स दिला जातोय, अल्प उपहार दिला जातोय, तो अनिल शेठ पाटील. मी यांचं प्रथमतः अगदी शिवसेनेचे बुलंद नेतृत्व बंधन धाग्याचं काळीज वाघाचं शिवबंधनातील खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीतील अनिलजी पाटील यांच्याकडून, कारण आमचं राजकारणच तसं आहे, 20% समाजकारण, 20% राजकारण आणि 80% समाजकारण. या समाजकारणातून आपल्या या स्पर्धेला अल्प उपहार स्नॅक्स अनिलजी पाटील, थँक्यू. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी आतापर्यंत 2 चेंडू. वेदांत डाकी ट्रॅक गोलंदाजी मरती, जर्सी क्रमांक 15. ताकदीचा वापर होता तेवढाच, मात्र टायमिंग ही प्रॉपर साधला. रोहित गरजच्या बॅटमधून आलेला एक दर्जेदार षटकार. त्याला कमी कशाची नाही, पाटील परिवार संगतीला राही, वेळ प्रसंगी उभी ती राही, त्यांच्या पाठीशी शीतला देवी, वेळ प्रसंगी उभी ती राही, अखंड ब्रह्मांडाची स्वामिनी आहे. पुढेचीच काय, ती अखंड ब्रह्मांडाची स्वामिनी आहे शीतला देवी. आणि यावेळेस आपण 6 धावसंख्येनं झपकन धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 1-29च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत, म्हणजे जवळजवळ या सत्रातील अर्ध्याहून अधिक खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपटलावरती 29. तेवढाच बलाढ्य संघ आहे लकी 11 बोरखार. मग त्याच्यामध्ये मस्कर स्वप्नील असेल, त्याच्यानंतर तेजस डाके असेल, जो की BPLचा बोरखार प्रीमियर लीगचा एक मिस्टर BPL ठरला यावर्षीचा. असे काही खरं तर खेळाडू आहेत याच्यामध्ये. मग आदित्य असेल, वेदांत असेल, असे काही शिलेदार आहेत. 11व्या क्रमांकापर्यंत खरं तर या लकी 11 बोरखारमधून हार्ड हिटर आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मोठे फटके देणारे. सूरज, हार्ड लक फॉर दिस टाइम. या पर्वात लक फॅक्टर कुठेतरी कमी होते आणि या वेळेला बॅटला चाटून जाणारा चेंडू जातोय सीमा रेषा छेदून चौकार. भोळा भक्त आहे तो फक्त शीतला देवीचा, भोळा भक्त आहे तो फक्त शीतला देवीचा, जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील, जीवलग जीवाचा. थँक्यू. कुमार नाईक, विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच. आपल्याला विनंती असेल प्लीज, आपण आमच्या अतिथी कक्षात या रात्रीचे 12 वाजून जात आहेत. एवढ्या कडाक्याच्या थंडीत असं वाटलंय आज डिसेंबरच सुरू आहे, ज्याला डान्स इन डिसेंबर असं म्हटलं जातोय. नयन नाईक यांना विनंती असेल. रोहित नाईक या वेळेला अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न काय होतोय, पलतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत चेंडूही मात्र उलकी देतोय क्षेत्ररक्षकाला. 2 धावसंख्या पलून काढतोय रोहित घरत आणि सिद्धेश. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 33च्या घरात. तिसरं षटक संपलं जातोय वेदांत डाकीचं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 1 बाद, परेश बाद 35च्या घरात. कार्य आहे ओ त्याचे छान, रायगड जिल्ह्यात मिळतोय मान, गोरगरीब जनतेसाठी करतो जीवाचे आपल्या रान, गोरगरीब जनतेसाठी करतो जीवाचे आपल्या रान. थँक्यू, धन्यवाद. सन्मानांचा आदरपूर्वक सन्मान. जाऊया नयन घरत, वाहाल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय नयनजी घरत
यांना विनंती आहे आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारला जाईल. मी संयोजकांमधून आशिष पाटील आपल्याला विनंती करेन. आशिष पाटील आपल्या पवित्र शुभहस्ते पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान. विनीत डाकी बोरखार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय विनीत डाकी त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. तदनंतर गणेश गावंड आवरे, प्रज्योत लोंढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टेंबोर्डे चांभारली, माफ करा, रसायनी चांभारलीमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिलेदार. खरं तर आमचंही तेच घोषवाक्य आहे. शिवमुद्राजांच्या पक्षाच्या झेंड्यावरती आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार प्रज्योतजी लोंढे यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. जाऊया. या वेळेला मात्र पहिल्या चेंडूचा खात्मा झाला. निर्धाव सुमित ठाकूर आला आणि सुमित ठाकूरच्या डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतोय. सिद्धेश ठाकूर 3 चेंडूंमध्ये 2 धावत संख्येवरती खेळतोय. अजूनही आपल्याला सिद्धता करायची आहे, दाखवायची आहे. तोच तुमचा अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न या वेळेला सिद्धेश कुठेतरी फंबल होतोय. शेवटचा स्लॉगवर डेथोर असताना 35 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 2 म्हणजे उर्वरित फक्त 4 चेंडूंचा लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपयाची धनराशी असेल सिद्धेशसाठी आणि 1 षटकारासाठी 500 रुपये अश्विनजी पाटील यांच्याकडून दिले जातील. वाईट बॉल अवांतर संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. एकदा का तुमच्या दरवाजावरती संधीचं नॉक झालं ना, एकदा का दरवाजा ठोठावला की लगेचच त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. काहीसा कानमंत्र देतोय रोहित. मला पहिल्या मॅचमध्ये काही योगदान संघासाठी देता आलं नाही. यावेळेला स्ट्राईक एंडकडे तू आहेस. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या सत्रातील 36 धावसंख्या धावपटलावरती आहेत. आपण जर पाहिलं तर खरं तर गोलंदाजीतून सुद्धा कमबॅक करता येईल, जे कमबॅक पहिल्या सामन्यामध्ये करता आलं. लॉंग स्टॉपकडे जाणारा चेंडू अडवला. निश्चितच इथं 3 धावसंख्या रोखल्या की काय या क्षेत्ररक्षकानं. नाव असावं तेजस डाके. तेजस डाके अष्टपैलू खेळाडू आहे. खरं तर लकी 11 बोरखार संघामधून सर्व अँगलनं उत्तम कामगिरी करणारा तेजस या वेळेला गलीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. लॉंग स्टॉपकडे चेंडू सरसावला असता अडवला गेला. 1 धावसंख्येवरती समाधान. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 37. अतिशय सुरेख या वेळेला चेंडू जाईल 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 सीमारेषेच्या बाहेर. आपल्या बॅट मधील आलेला जय माता दी ब्रँडेड सिक्सर. हे वाघाच्या जाती गावाचा गाडी माणूस दी घोडे गावाचा आमच्या मयूर भाईचा. 4 चेंडूंचा खेळ संपला. 4थ्या षटकातील धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 43. म्हणजे परेश परतला, परंतु तेव्हापासूनची जर भागीदारी बघितली आपण तर एक चांगल्या प्रकारची भागीदारी आणि 11.77च्या करंट रन रेटनं खरं तर या ठिकाणी हा सामना आपण पाहतोय, अनुभवतोय. PTC लाईव्हच्या माध्यमानं प्रणयजी म्हात्रे आमच्या कॉमेंटेटर्स, आमच्या समालोचकांचा बॅकबोन, पाठीचा कणा आहे. कारण त्याच्या गुणपटलावरती पाहून आमचं हे खरं तर विवरण आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि साऊंड सिस्टीम रसायनीपासून म्हणजे खालापूरपासून उरणच्या नागावपर्यंत आणि महाडपासून भिवंडीपर्यंत ज्या साऊंड सिस्टीमचा आवाज आणि आवाजातील बाज आहे, नयनजी ठाकूर घरत आणि भूषण ठाकूर बेलपाडा, घरत बेलपाडा यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता या सत्रातील शेवटचा चेंडू असेल. टाकीगाव निहाल नाईक आपल्यालाही विनंती असेल आपण या मंचावरती. या कोट्यातील शेवटचा सुमित ठाकूर यांच्या कोट्यातील शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. ओ गोलीच्या वेगाने चेंडू जाईल लॉंग स्टॉप कडे. अवांतर आणि चौकार म्हणजे ऐन शिमग्याचा मिळालेला बोनस आहे दुतुम संघाला 5 धावांचं. याच दरम्यान सन्माननीय भूषणजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. त्याचबरोबर गणेश गावंड आवरे हे सुद्धा उपस्थित असतील तर त्यांचाही आदरपूर्वक सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाला भूषणजी घरत बेलपाडा
यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होतोय. षटकातील शेवटचा चेंडू 5 धावसंख्येचा बोनस आनंदाचा शिधा या ठिकाणी प्राप्त झाला. ज्याप्रमाणे समाजाला माझ्या भारताचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात तसा 5 धावांचा बोनस दुतुम संघाला प्राप्त होतोय. इथं मात्र डॉट चेंडूची सांगता झाली. यावेळेला सत्र संपलं जातोय. 4 षटकांचा खेळ संपला गेला. तो म्हणजेच लक्की 11 बोरखार टीम कडून भैरवनाथ दुतुम संघासमोर भैरवनाथ दुतुम संघानं एक घातपात स्वीकारला, एक दुखापत स्वीकारली परीक्षा स्वरूपात. धावसंख्या उभ्या केल्या त्या 48-49 धावांचे एक आव्हान प्रतिस्पर्धी टीम पुढे म्हणजेच बोरखार टीम पुढे ठेवलेलं आहे. तर पाहूया नेक्स्ट पुकार असेल विनय 11 मुलेखंड विपक्ष मूर 11 गोवटणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस झाला नाही तर आपल्याला आपल्या षटकातील काही चेंडू कमी केले जातील. तर 2 मूर 11 गोवटणे आणि त्याचबरोबर विनय 11 मुलेखंड. रोहित नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. मुलेखंड संघ हर्षल या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर येस मूर 11 गोवटणे सन्माननीय उपसरपंच रोहित नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. मी परत एकदा विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी ज्या अतिथींना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय नयन घरात आणि भूषण ठाकूर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण टॉससाठी जायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी होईल एकीकडे असेल गोवठणे दुसरीकडे असणार आहे मुलेखंड. आता मुलेखंड म्हटलं तर गोलंदाजीत निष्णात असणारा संघ या उरणमधील, तर गोवठणे म्हटलं तर फलंदाजी आणि गोलंदाजी. या वेळेला उपसरपंच सन्माननीय निहालजी नाईक टाकेगाव यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. आणि तदनंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बेलपडामधील भूषण घरत आणि नयन घरत हे जाताना दिसतील. टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल सेकंड क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना मुलेखंड विपक्ष गोवठणे. धन्यवाद. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कारण खेळ फार महत्वाचा आहे आणि आज सन्माननीय भूषणजी यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस. येस मुलेखंड हर्षल. जिंकणारा संघ गोवठणे मूर 11. तर सुनील वर्तक खरं तर ज्या टीमकडून या मैदानाकडे या बिलॉंग झालेले आहेत त्यांना विनंती असेल की प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. जाऊया 24 चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल. पाहूया पीटीसी लाईव्हच्या माध्यमानं ऐकूया प्रसाद भोईर यांच्या आवाजातून. निहाल नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आदरपूर्वक सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे निहाल नाईक प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे यायचं आहे. विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1,500 रुपये म्हणजे प्रत्येक विकेट्सला 500 रुपयाची धनराशी असणार आहे. पाहूया एकीकडे असणार धुतुम तर दुसरीकडे असणार आहे बोरखार. हॅलो. यस थँक्यू पंडित सर, थँक्यू संयम. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रात्रीचे 12:42 होत आहेत आणि आपण पाहताय जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित मयूर शेठ घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रामीण फॉर्मॅटमधील रजनी क्रिकेटची स्पर्धा सध्या आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होती दुसऱ्या फेरीतील हा सामना सध्या आपण मैदानात पाहतोय. बोरखार विपक्ष धुतुम या दोन संघांमध्ये टार्गेट आहे 49. 24 चेंडू 49 धावा. पहिला गोलंदाज प्रणित ठाकूरचा हा पहिला चेंडू अपर कट आणि इथे मात्र पॉइंटला कट केलेला चेंडू
बॅकवर्डला येऊन इथे झेल टिपला जातोय. विकेट नंबर 1 पहिला खेळाडू बोरकार संघाचा झेलबा. हे मित्रांची यारी हाय त्याची भारी, साऱ्या पोरांच्या जीवा भावाचा. मित्रांची यारी त्याची भारी, शुभम पाटीलच्या जीवा भावाचा. आमच्या मयूर भाईचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. आमचे मयूर घरातचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. फार मोठा बसलाय. विघ्नेश डाकी बाद होतो आणि झेल टिपणारा खेळाडू होता विघ्नेश ठाकूर. एका विघ्नेशने दुसरा विघ्नेशचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळालं जात आहे. 24 मध्ये या 49 करायचे आहेत. जवळजवळ 12.25 सरासरी आहे आणि ही पूर्ण करण्यासाठी सध्या मैदानामध्ये कंबर कासावी लागेल. धुरतूम विपक्ष मॅच जे आपण पाहताय ना, बोरकार म्हटलं तर द्रोणागिरी भूषण आमचे जीवन डाकी सर यांचा गावचा संघ आणि धुतूम म्हटलं तर आमचे श्याम गोकुळ ठाकूर सर यांच्या गावचा संघ. इनॅट नंबर 3 युवराज डाकी आला. 23 मध्ये 49 करायचे आहेत. 23 मध्ये 49 करायचे आहेत. दिगुडे विलेज एंड कडून युवराज डाकी ऑन स्ट्राइक. अपरकट आहे इथे मात्र फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू आला. विकेट नंबर 2 सलग दुसरा फलंदाज झेलबाद. मयूर पाटील अश्मक पाटील आहेत दोस्त एक नंबर. भल्या भल्याना फोडतात घाम ते कधी घेणार नाही माघार. हे संदीप शेठ परम पाटीलच्या आहे तो जीवा भावाचा. संदीप शेठ परम पाटीलचा मयूर भाई जीवा भावाचा. आमच्या मयूर भाईचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. आमचे मयूर घरातचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. येस, भाई ठाकूर यांच्या वतीनं प्रणित विघ्नेश ठाकूरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं पहिला झेल टिपल्याबद्दल. आणि आता विकेट हॅट्रिक झाली ना तर गोलंदाजाला 1500 अर्थात 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस, आवी पाटील यांच्या वतीने बक्षीस असणारा, अश्विन पाटील माफ करा, अश्विन पाटील यांच्याकडे बक्षीस असणारा. सलग 3 चेंडू 3 विकेट्स. विकेट हॅट्रिक वर सध्या असणारा गोलंदाज. जबरदस्त मैदानामध्ये महामुकाबला रंगला जातोय. आणि ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल आउटसाइड टू ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा चेंडू निर्धाव आहे. आणि आपण पाहू शकाल शिवसंकल्प असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय श्यामजी ठाकूर यांच्या शुभेच्छा स्पर्धेला आल्यात. आणि निर्धाव षटक फेकलं तरी सुद्धा हे 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. आणखी एक निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी प्रणित ठाकूर. सध्या बोलबाला ज्याचा राहिला. सलग 2 चेंडू 2 विकेट्स. सलग 2 चेंडू 2 निर्धाव फेकले गेलेत. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करावं लागेल प्रणितचं. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय वाईडिश लॉंग ऑन कडे. येस, हौशी प्रेक्षकांना इथे मात्र भेटण्यासाठी चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. शुभम पाटील रमेश पाटीलची दोस्ती साऱ्यात भारी. मयूर माली निलेश पाटलाचा मयूर दादाला सपोर्ट भारी. धावसंख्येला सुरुवात होतीये 2 बाद 6 धावा. स्टेपआउटून खेळण्याचा हा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट कडे उडालेला झेल. इथे मात्र थोडासा अकूट टप्प्याचा असल्यामुळे चेंडू निर्जन स्थळी पडते असं म्हणूया. जिथे मात्र सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 धावा. शुभम पाटील रमेश पाटीलची दोस्ती साऱ्यात. शुभम पाटीलचा जीव लैर मयूर दादावरी. सदा पाठीशी असताना जय माता दी ग्रुपची पोरा सारी. हे
शुभम पाटील भावाचा हायो मयूरभाई लई लाडाचा सरपंचाचा मान त्याला आशीर्वाद हाय वैष्णवी देवीचा आमच्या मयूर भाईचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा आमचे मयूर घरातचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा पहिलं षटक संपलंय धावसंख्या होती 49 पाठलाग करत असताना लकी 11 बोरखार 2 बाद 7 धावा पहिलं षटक हँडल करणारा प्रणित ठाकूर आणि मोक्याच्या क्षणी ज्यानं पॉवर प्लेचं षटक जबरदस्त हँडल केलं फक्त 7 धावा दिल्या त्यामध्ये एका षटकाराचा अपवाद आहे धावा संख्या झाली आहे 2 बाद 7 दुसरं षटक परेश ठाकूर स्वतः संघनायक क्या बात आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं रिलीज केला हा चेंडू आपण पाहू शकाल बॅट्समनला बीट करून जातोय निर्धाव चेंडूवाला स्वप्नील म्हसकर यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय डीप मिड विकेट कडे चेंडू येतोय उंची आणि यस मिस जस्ट झाला क्षेत्ररक्षक षटकार मिळतोय निलेश ठाकूरने केलेली चुकी चेंडू फरार षटकार जो ठान लिया वो करके दिखाए अशी है अपनी झलक अशी है आपली झलक अशी है आपली झलक दुनियादारी है त्याची हटके रॉयल ब्रँडेड कडक चेंडू पाहू शकाल आपण कसा फ्लाय झाला होता लास्ट मुवमेंटला बॉडी बॅलन्स बिघडला गेला आणि चेंडू निघून गेला डीप मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी परेश ठाकूरला कदाचित हे यश मिळू शकलं असं आणि धावसंख्या होतीये 2 बाद 13 धावा नेक्स्ट बॉल बॅट्समन स्वप्नील मजकर ऑन स्ट्राईक यावेळेस आडव्या बॅटनं कनेक्ट करण्याचा हा प्रयत्न होता आणखी एक निर्धाव आला एक षटकार आल्यानंतर परेश कमबॅक करतोय धावसंख्या तिथे स्थिरावलेली 2 बाद 13 वर यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप आडव्या बॅटनं पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा हा प्रयत्न परंतु चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा आला व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या होतीये 14 धावा आणि 2 सलग षटकारांसाठी सलग 3 षटकारांसाठी अभि पाटील भिवंडी यांच्या वतीनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे क्या बात आहे बक्षिसं लावली जात आहेत सलग 3 चेंडू 3 षटकार 3 चेंडू 3 षटकारासाठी बक्षीस आहे परेश ठाकूरने हँडल केले षटक चांगलं म्हणावं लागेल ज्यामध्ये आतापर्यंत ज्यानं 7 धावा खर्च केल्यात चेंडू टाकलेत आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि 8 धावा खर्च केल्यात यावेळेस मात्र तेजस डाकी मिस होत आहेत हा चेंडू निधाव आला धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे धावसंख्या आहे 15 धावा परेश ठाकूर पहिला चेंडू निधाव दुसरा षटकार तिसरा निधाव क्या बात आहे यावेळेस मात्र गती परिवर्तन चेंडूतील गती काढून घेतली बॅट्समन पुन्हा एकदा बीट झालेत निर्धाव चेंडू आला समीकरण पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 पाठलाग करत असताना टीम बोरकार अर्थात लकी 11 बोरकार टीमची धावसंख्या होती 2 बाद 15 धावा असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रुबाबाचा मयूर घरच्या मनाला भावलाय र डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र थँक्यू आणि निहाल नाईक टाकीगाव यांना सुद्धा विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यावं जयदास कासकर यांचे जबरदस्त एक परम मित्र आहेत आणि जयदास कासकर त्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत जयदास कासकर या माणसाला कोण विसरेल दिगोड्याच्या नाक्यावरती वाऱ्यासारखी घोंगावणारी त्यांची रिक्षा आणि आज सुद्धा ते वाऱ्यासारखे घोंगावतात स्टेजवरती थंडीत सुद्धा क्या बात आहे जयदास कासकर सध्या संघाची धावसंख्या झाली 15 आता मात्र येणाऱ्या 12 मध्ये करायच्या आहेत 34 धावा 12 चेंडू 34 ची गरज आहे 12 मध्ये 34 करायचे आहेत जे करा ते आता करा आली घडी आपली साधा कोणता संघ साधणार ती घडी फटका यावेळेस मात्र फसला जातोय शॉर्ट लिमिट ऑफला उडालेला हा जेल यस टिपलाय विकेट नंबर 3
तिसरा खेळाडू बोरखार संघाचा होतोय झेलबा. यस, गोलंदाजसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी आता मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. आईनं मोक्याच्या क्षणी यावेळेस मात्र बक्षिसं लागली जात आहेत. प्रणयसाठी, सिद्धेशसाठी स्पेशल ही ऑफर आहे. सिद्धेश ठाकूर एक झेल, आता एक विकेट मिळाली याचा सुद्धा 500 आम्ही देणार आहोत तुला. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. 11 चेंडू बाकी आहेत आणि करायचे 36 धावा. खोला टाकला हा चेंडू, गवताला झिंजीने आणणारा फटका आपण पाहतो. डिबेक्सच्या कव्हर बाउंड्रीकडे येतोय. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलनंच समाधान मानावं लागेल आहे. आणि उशिरा का होईना इथे मात्र आमच्या नजरेस पडले जातात जीवन डाकी सर. खरं तर या अगोदर सुद्धा आम्ही यांची 1-2 वेळा नाव घेतला होता. आणि जीवन डाकी सरना विनंती, आपण जाऊ नका, आपल्यासाठी स्पेशल विनंती आहे. पंडित सर सुद्धा आपली वाट पाहतायत. ॲक्च्युली 2-3 वेळा आम्ही नावं सुद्धा घेतली. जीवन डाकी सर जाऊ नका. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आलाय, समीकरण बदलला. आता मात्र 49 पाठलाग करत असताना धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. कारण याचं एकमेव कारण आहे दुतुम संघाने केलेली कमालीची कामगिरी. 9 चेंडू 33 धावांची गरज. यस, जीवन डाकी सरांचं आगमन झाला. द्रोणागिरी भूषण. आता येणाऱ्या काळामध्ये ज्यांना आणखी काही भूषण खुणावत आहेत असे जीवन डाकी सर आलेत. चौकार आलाय, 4 मिनिट आहेत. बॅकवर्डकडे गेलेला हा चेंडू आपण पाहू शकाल. चौकार देऊन जातो आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या सध्याच्या घडला. आता मात्र पुढे जाताना आपण पाहू शकाल फ्लाय स्लिपमध्ये असणारा नितीन ठाकूरने केलेली चुकी, त्यामुळे चेंडू मात्र लॉंग स्टॉपकडे गेला चौकारासाठी. धावसंख्या झाली आहे 20. 29 धावांची गरज आहे. अजूनही 29 करायच्या आहेत. चेंडू बाकी आहेत 8 चेंडू. यावेळेस फटका सरळ खेळला जातोय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, स्टॉप करतायत. तोपर्यंत सिंगल मिळालं. डबल साठी प्रयत्न. चित्त्याची चपलाई आणि कोल्ह्याची चतुरी वापरत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढली जाते. धावसंख्या होतीये 22 धावा. 7 मध्ये 27 करायचे आहेत. सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा आता नक्कीच राहिला नाही. असं म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यातील वेळ आणि मैदानातील खेळ बदलायला वेळ लागत नाही. पाहूया तसं काही घडतंय का. एकीकडे जीवन डाकी सर आणि दुसरीकडे श्याम ठाकूर यांच्या गावचे संघ मैदानात खेळतात. फ्लाय स्लिपमध्ये माफ करा, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॅटला ब्लश होऊन चेंडू निघून चालला. जिथे मात्र झेल टिपला जातोय. विकेट नंबर 4. चौथा खेळाडू बोरखार संघाचा होतोय झेलबाद. डीजे श्री. अगदी ऐन गुलाबी थंडीमध्ये आपल्या आयुष्यातील काही गोड आठवणींना उजाळा देणारे सुमधुर संगीत ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. पण मैदानामध्ये जिथे आपण पाहता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 27 करायचे आहेत. थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य म्हणता येणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती, प्रत्येक वाटेवरती प्रयत्न हे तुमच्या यशाची गुरुकिल्ली असते आणि ते प्रयत्न करायला लागते. यावेळेस मात्र उडालेला झेल एफर्ट देण्याचा प्रयत्न 100% केलाय. इथे मात्र परेश ठाकूरनं झेल मिस झालाय, परंतु प्रयत्न खूप चांगले होते. सिंगल मिळती. आता मात्र येणाऱ्या 5 मध्ये करायचे 26. 5 मध्ये 26 करायचे आहेत. 5 मध्ये 26 करायचे आहेत. स्ट्रायकर बॅट्समन सोमनाथ ठाकूर. यावेळचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समीकरण बदललंय. 5 मध्ये आता मात्र 25 करायचे आहेत. 24 करायचे आहेत.
यस सुनील वर्तक सरांना सुद्धा विनंती आपण मंचावरती यावं. यस गोवटणे भूषण ज्यांना सुद्धा द्रोणागिरी भूषण खुणावतोय असे सुनीलजी वर्तक सर. यावेळचा चेंडू आडव्या पॅटर्न स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. सिंगल मिळतीये. सिंगल इथे मात्र काय होणार नाही. इथे मात्र मोठ्या फटक्यांची खूप गरज असणार आहे. समाधानजी ठाकूर आणि कैलास ठाकूर व समीर पाटील यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालंय. शब्द सुमनाने आम्ही मध्यरात्रीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. सामना थोडासा एकतर्फी होताना दिसतोय. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवलाय. बॅट्समनला बीट करून जाणारा आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एकतर्फी सामना थोडासा होत असताना आशिष पाटील स्वागत करतील सन्माननीय अतिथींचं. हाफ ट्रॅकर यावेळेस अप्परकट चेंडू लेग स्लिपला येतोय. झेल सुटला गेला. थोडासा एकतर्फी सामना होत असताना आपण सध्या मैदानावरती पाहतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. यावेळेस मात्र कनेक्ट झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. बरेच प्रयत्न करतायत आणि झेल टिपला जातोय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सिंगल फक्त शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. शुभम डाकी आला हा चेंडू खेळण्यासाठी. चेंडू कनेक्ट झालाय. चेंडू मिड विकेट कडे येतोय. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया या चेंडूवरती धाव घेण्याची पाहायला मिळत नाही. आणि सामना संपला. जवळजवळ 23 धावांनी हा सामना धुतुम संघाने जिंकला. विजेत्याचं अभिनंदन व पराजित झालेल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या सामन्याला आम्ही लगेच सुरुवात करतोय. टॉस ऑलरेडी झाला. मुळेखंड विपक्ष